तू आहे वय घाबरलो ना मी. मग घाबरावं लागणार अशी कामच करायची नाही ना. मार मार मलाच मार. पण माझ्या जर कोणी डान्स करताना बघितलं असतं तर कितीला पडलं असतं ते. असं काय करतोय नाचाय काय आलं. काय माहिती ही नाचती म्हणून मी बी नाचतो. आणि ही का म्हणून नाचती. मला इंग्लिश येत असतं तुला कशाला घेऊन इंडिला असतो. मारिया, why are you dancing today? I'm very happy today. After Uncle's marriage, we'll get married. Right? आईला तू पहिला गडी असन भो स्वतःच्या मौतीला नाचत असेल. काय झालं. आरती म्हणती मंगीचं लग्न ठरलं म्हणजे लवकर आमचं बी लग्न होईल म्हणून नाचती. आणि त्यात तू म्हणला असेल ना येस येस मग नाचती ती. इथं आल्यापासून हिचं हेच चाललंय कधी लग्न करायचं कधी लग्न करायचं. लग्न करून काय करणार ही. इथं मी लग्न केलंय तर ही अवस्था झाली. लग्न झाल्यावर पाय रडते. हा तिला काय कळत नाही म्हणून बोलतोय तू. पण एकदा मंगीचं लग्न झालं ना मग चांगलं कळन तुला. अरे फाटक्या तोंडाच्या काळ्या जिभेच्या तोंडाने नीट बोल की. अरे काल जे झालंय ते बोलतोय मी. मला नाही वाटत ही आई आपलं उग रागाच्या भरात बोलून गेली. लवकर नाही एवढ्यात नाही व्हायचं लग्न. आनंदचं किती जीव आहे माहिती ना तुला. हा ते पण आहे. Yes, Uncle's married. ए ए कुठं मिली मिनी काय माहित अजून कशी आली नाही. मंगे मंगे अय मिने शिस्तीत मंगल म्हणायचं. हा तेच पण तुला काय झालं चिडायला. अगं आईनं काल नुसतं माझ्या लग्नाचा भोंगा लावला होता. आय्यो मग यंदा भेटणार मग दाजी. हा अगं मला शाहरुख संग लगीन करायचंय आणि त्याच्याकडे स्थळ घेऊन जायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. अगं तेच म्हणते त्याचं लग्न झालंय 3 पोरं आहेत त्याला. ऐ मी नाही शानपट्टी नाही करायची. हा डोक्यात नाही जायचं माया. बघून घेईन मला काय करायचं ते. तू निघ. बरं भाऊ येते मी. तू काय सुधारायचीच नाही. तू जाय बरं. आली मोठी मला सुधारती. मंगे कढीपत्ता घेऊन ये ग. मंगे असं नको करू ना ग. काल आत्तूने किती बडबड केली बरं. जरा काम शिकून घे की. उद्याच्या लग्न ठरलं तर कसं व्हायचं. वहिनी तो काय तिथंच ठेवलाय मोघात. अगं त्याचं काही नाही पण जरा कामाला हात लाव ना. नाही तर उगा आत्तू म्हणायची पोरीला शिकविलं नाही. वहिनी टेन्शन नको घेऊ. अगं आई काल जे बोलली ना ते कालच्या पुरताच होत. काय म्हणली. काय म्हणली ग ही. आईला आईला नाही ते कस काय काय येतं काय माहित. मंगे तुला काय साजूकपणा करायचा तू कर. पण म्या तुझं लग्न लावणार म्हणजे लावणारच. मंगे चल आता कामाला. तो लग्न होत असते आता. वहिनी चोर नाना माया पाठीशी ना तोवर कोई भी मेरा बाल बाका नहीं कर सकता. कसं वहिनी या पोरीचं. ना ना बसा बसा बसा. हे पोरी अरे काम तर करू दे.
नाना बसा. लय भारी वाटत गड्या. नाना हा बोल बोल. हा मालिश करायला लागली ना तेव्हाच कळालं होतं मला. नाना हा बोल ना. तुम्ही खरंच मला लगीन करून देणार आहे? मग हा? अरे एकदम जोरात करून देणार रे. हा. पण एवढं लवकर? एवढ्या लवकर? ए तू एवढी मोठी गोडी झाली ना. हा आता तू काय लहान आहे का? हा ह्याला काय अर्थ आहे राव? गोरी अगं इथं कशालाच काहीच अर्थ नाही. एका एका दिवसाला पोर जाऊ वाढायला लागली ना तर बापाचं कळीच असं चढ होत. पोर सासरी जाते ना तेव्हा पहिल्यांदा बाप हे होतो. पहिल्यांदा पोर का होतो. नाना तुम्ही रडता का मग? मी नसते जात तुम्हाला सोडून. आणि गेली ना तर शाहरुख कडेच जाईल. म्हणजे तुमची आठवण आली का गाडीतनं लगेच येता येईल मला. हसायला काय झालं? बरं आहे गड्या शाहरुख. हा मग मी शाहरुख संगत लगीन करणार आहे. बरं बरं. अगं शाहरुखच काय शाहरुख पेक्षा भारी राजपुत्र शोधीन मी तुझ्यासाठी. राजपुत्र नाही मला शाहरुखच पाहिजे. बरं बाबा आपण शाहरुखला विचारून पाहू. मंगे अंडा येऊन ठेवा जाय. नाना तू ठेव. काय ठेव बिव चालणार नाही. या कालच म्हणले या पोरीचं लगीन लावून द्यायचं म्हणजे द्यायचं. काल राजकुमारीचे कपडे घातले होते हिनं. बरं घरातल्या कुठल्या कामाला हात लावित नाही ही. बघाव त्या नुसतं कुळकुळ घेऊन निघली ती. ए भाऊ अरे गप ना भाऊ. हा तो नसतं बळ बळाला म्हणजे रोज 10 खेपा पाणी आणि ते तवा नाही दिसलं मग बळ. हा बोलायला लागले मगच दिसतंय. ए भाऊ अरे स्थळ म्हणलो स्थळ लग्नासाठी स्थळ. हो आता मी काय केलंय राव? गावचं काम करत बसलोय मी. असंच आहे तुमचं. गावात मान आणि घरात तर कुणी विचारत नाही. जर थांब ग. एकदा झेडपी अध्यक्ष होऊ दे मग पाय आपला रुबाब. ते नंतर आधी घरात मान मिळवा. नाही तर समजे आपलं मदन भाऊजी तुमचं काही हाय का नाही? अगं इंग्लंड वरून आलाय तो. साधी गोष्ट आहे का? आधी मा ऐका. दुसरं काय केलं आयुष्यभर? काय नाही म्हणलं. काय म्हणली राणी? अहो ऐका मंगीसाठी ना माझ्या मावस बहिणीच्या आत्याच्या मावस भावाच्या चुलत्याचं पोरग आहे. कोणाचं? माझ्या मावस बहिणीच्या आत्याच्या मावस भावाच्या चुलत्याचं पोरग आहे. अहो मंगी लय खुश राहील तिथं. बंगलाय बंगल्यासमोर 4 गाड्या आहेत. शेतीला पाणी पण आहे बर का. 14 एकर बाग आहे ती. 14 एकर. चांगलंय. काय चांगलंय? अहो तुम्ही नाना संग बोला ना. मी आणि मग मोठे भाऊ आहेत ना मग बोला. अरे भाऊ असं तुम्ही नाही ना बोलले तर मागच्या याला पॅन्टी भिजवल्या होत्या तर राखेल टाकून जाळच करते. असं काही करू नको. बोलतो मी नानाशी बोलतो.
पण तू आज काही करू नको. लागलंस लिहून देऊ का तुला कागदावर? अंग असं राजू टावेल घेऊन ये. अहो वहिनी ना ना काय काम आहे? हा आज टावेल? नाही म्हणजे नाना. आबा आबा ऊन लय पडले नाही आज. पोपट्या येऊन आला का काय? अरे इथं उन्हाशिवाय दुसरं काय असतं? नाही म्हणजे ते मी काय म्हणतो नाना, ते आपल्या मंगीच्या लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात करावं लागेल आपल्याला आता. हा मग स्थळ तर पाहावं लागेल. आहे ना? हा? आता कसं आहे, आता मी होणार आहे झेडपी अध्यक्ष. हो म्हणजे स्थळ कसं आहे बा, आपल्या तोलामोलच पाहिजे नाही का? पोपट्या विषय काय आहे त्यावर ये. हा म्हणजे आजे आपल्या राणीच्या मावस बहिणीच्या आत्याच्या मावस भावाचं पोरग आहे ते. मावस भावाच्या चुलत्याचं पोरग आहे. डुबी आजी ना ना 4 गाड्यात बर का दारासमोर, आणि बंगला आहे मोठा बंगला. 14 एकर शेती, 14 एकर, 12 महिने नुसतं पाणी. म्हणलं बघा जमलं तर. 14 एकर शेती आणि 5 भाऊ ना, मक्तापूरचे ना? हा मग, आणि ते पण एकत्र. राणे मला माहिती ते समजे पाहुणे. इळण माळ भांडणाशिवाय काही येत नाही त्यांना. आण सोयरी करायची असती ती पैसा पाहून नाही. पैसा काय आज हाई उद्या नाही, माणसं भारी पाहिजेत. अगं आजे आता माणसं बी भारीच आहेत ना. होय पोपट्या, अरे मला ते समजा माहितीये ते लोक कसे काय. हा हा त्यांच्याशी सोयरी करायची म्हणजे आग्या मोळावर दगड हाणल्यावानी है. आला राणीबाईला राग. राग तर नाकावरच आहे हिच्या. आणि पोपट्या तुला बी अक्कल नाही. ही चल म्हणली की निघाला तोंड वर करून. अगं आहे आता मंगीचा मोठा भाऊ आहे ना तो. हा नान्या तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. मला कळतं कोणाच्या डोक्यातून काय निघतं ते. Mother, what all we do in our wedding? बाप्या, आपण आपल्या लग्नात काय काय करायचं असे विचारते. एक वेळ घरचे लग्नाचं विचारते आणि ही नाही. काळजी करू नको, भारी करू लगीन. What? सांग की काय? असं लगीन करू म्हणाव आजवर कोणी केलेलं नसेल. सांग. He says that your wedding will be such that no one has ever done before. Really? Wow. मारिया, Oh, no hugging, no kissing.
बस बस बस. आज मंगीचं लग्न होईपर्यंत कारण देतो, नंतर काय करशील? उद्या मंगीचं लग्न ठरल्यावर ही माग लागल. तू माझ्या मरणावर टाकलं रे. Madan, हा. what are you doing? पण Really? हा. Can I? नो नो मारिया, करायचं तुला ये इकडे. ये इकडे. नो मारिया मारिया डोंट मारिया प्लीज प्लीज डोंट प्लीज 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 मारिया मारिया नो नो नो. असे चिमटे ना मंगीचं लग्न ठरल्यावर बसणार आहे तुला. सोड मारिया मारिया. असं दे, असं दे. वहिनी, अहो ऐका ना, मनाला लावून घेऊ नका ना. काय मनाला लावून नाही घ्यायचं सांग ना. आमचं काही हाय का नाही? अहो तसं काही नाही हो. तुझ्या बायकोला चांगलं सांगाया गेलं तरी राग येतो. नुसती धुसफूस. तळ कसं पाहिजे ते पण कळत नाही. हिच्या नात्यातल्या समद्यांचं असंच आहे. महिनात हिच्या नात्यात देतच नसते मी. आणि जर कोणी तसं केलं तर आडात उडी टाकून जीव देईन. हा, ऐकलं का? डुबी आजीने मग अख्खं खानदान काढलंय. आता मंगीचं चांगलं भाव म्हणूनच बोलले ना म्या. आता डुबी आजीचा स्वभावच येतो, त्याला आपण तरी काय करणार ना. सगळ्याचे स्वभाव जपायचे. आणि आमचं काय? अगं काजू, परवा मंगीने राजकुमारीचे कपडे घातले होते आणि त्या सारख्याचं भूत काही त्या डोक्यातून जात नाही. काय सांगावं बाई, पळून बिळून गेली तर. अगं नाक कापायचं ना आपलं. राणी काय म्हणली? असं बोलायचं हे कशी झाली तुई? की आपला हिम्मत कशी झाली तुई? अहो नाना, असं काही म्हणायचं नव्हतं हो त्यांना. काजू तू गप्पा बाई, तिची बाजू घेऊ नको. देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलायचं का? हा, काय म्हणली तू? माई पोरगी पळून जाईन म्हणले? हा, अरे महापोरीचं काय तुम्हाला हे? ते आपले काय त्रास आहे तुम्हाला? हा, अरे तिचा बाप जिवंत आहे अजून तिचं लग्न करायला. हा ना ना जरा शांत व्हा, चिडचिड नका ना करू. चिडचिड करत नाहीये मी. मदन, मंगीच्या लग्नाची जबाबदारी तो आवर. आईला असं थाटात लग्न करायचं का अख्खं गाव पाहत राहिलं पाहिजे? हा, राणी नाही एका महिन्यात महापोरीचं लग्न करून दिलं ना तर नावाचा नाना इंगन कर नाही मी. हा, मदन, हा. लगेच कामाला लागायचं. हा. What he's saying? Nana wants Mangal to get married in a month. Really? So Madan, after a month, even we'll get married. एस एस. यश यश काय? मंगीचं लग्न 1 महिन्यात करायचं ठरवलंय नानांनी. आणि 1 महिना झाले की आपण लग्न करू असं म्हणली असेल ना. हा बरोबर. तू तर गाडायलाच निघालाय रे मला. मंगीचं लग्न करायचं म्हटल्यावर पैसे लागते ना. त्यानंतर दमधीर धरणार आहे का ही? सोडायची नाही.